मतदार यादीतील घोळ दूर झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाकडे मागणी। तर आयोगाची वेबसाईट दुसराच व्यक्ती हाताळत असल्याचा जयंत पाटलांना संशय। इतके गोंधळलेले विरोधक आपण कधीही पाहिले नाहीत। निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। तर चूक लक्षात आल्यानं पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा। मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा, सदावर्ते समर्थक शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी, शिवसेनेचे 5 जण जखमी। मार्च 2026 पर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवादाच्या विळख्यातून बाहेर येईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विश्वास। तर चंद्रपूरसह छत्तीसगडमध्ये जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा, सदावर्ते समर्थक शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी, शिवसेनेचे 5 जण जखमी। दिवाळीच्या तोंडावर राज्यामध्ये विविध ठिकाणी पावसाची हजेरी, अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आणखी अडचणी। पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांवर अजित पवारांचा तोडगा, 50 बिबटे वंतारामध्ये पाठवणार असल्याची अजित पवारांची माहिती। वीस वर्षांनंतर भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा मान, 2030च्या स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार।